आपल्या फॅमिली ग्रुपवर एक मेसेज येणार आहे कारण मुलगी व्हावी. तुला काय वाटतं? सुपर एक्साइटेड. मी जस्ट फोन केलेला. ह्या काय बघतात ह्या? मी बेट लावली. ये आपली टीम मोठी झाली. खुश किती ती अशी बघते, शोधत होती ती. इथे कुठे नव्या कुठे अशी बघते ती. हॅपी बर्थडे टू यू. हाय, गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही एक्सायटेड आहोत. सकाळपासून मोबाईल बघतोय का तर आपल्या फॅमिली ग्रुपवर एक मेसेज येणार आहे कारण की आज आपल्या फॅमिलीत एक नवीन मेंबर आजच मोस्टली एक नवीन मेंबरची एंट्री होणार आहे. येस, अद्वीला, इति, नव्याला भाऊ किंवा बहीण होणार आहे. वी आर सो एक्सायटेड. आणि जशी न्यूज मिळेल मी इथून निघेनच. शुभम तर आता चाललाय कामावर. आधी तिकडेच आहे. जागो अक्का आता हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तिकडे मम्मी दादा वगैरे सगळेच आहेत. आणि आम्ही एक्सायटेड आहोत. कधी ग्रुपवर मेसेज येतो, कॉल येतो की मुलगा मुलगी काय काही मज्जा असेल. पण जर मुलगी झाली म्हणजे मला असं वाटतं ना मुलगी व्हावी. तुला काय वाटतं? मुलगा हवा. मला असं वाटतं मुलगी व्हावी. मस्त चौघी जणी जाम एक्सायटेड आहोत आम्ही. आणि आता नाश्ता करायला लावला आणि थोड्याच वेळात शुभम निघे. आवाज कमी कर, कॉपीराईट येईल. आणि दुसरं म्हणजे मी मम्मीकडून ना मस्त अशी काल रवलीची रेसिपी घेतली, ती मी आता करणार आहे. आज सॅटर्डे आहे सो थोडं असंच. आणि काल मी बरंच काम करून ठेवलं आहे सो त्याच्यामुळे आज मला इतका लोड नाही आहे. सो मला ती रेसिपी ते करायचं आहे म्हणजे रवली. फर्स्ट टाईम माझी खूप कधीपासून इच्छा होती आणि होतच नव्हतं. नेहमी मी रेसिपी विचारायची पण कधी केलीच नाही मी. आणि माईकडून मी आता येताना पण ती भरड करून आणले, माईने दिली. सो आज आपण ते ट्राय करणार. अँड आय एम एक्सायटेड. तू किती एक्सायटेड आहे? शुभमचे ना काय एक्सप्रेशनच बिझी आहे खाण्यात. कारण की इकडे आल्यानंतर कसं ट्रेन एकदम अशा कनेक्टेड पकडायला लागतात त्याला. सो त्यातच तो आहे. आणि ये घरी जाणं. आणि तुम्हाला माहिती आहे दुसरं खूप मोठं आहे की आज 22 मार्च, आज अद्वीचा बर्थडे आहे. आणि आजच न्यू बेबी पण येणार म्हणजे अद्वीचा आणि तिच्या भावाचा किंवा बहिणीचा एकच दिवस बर्थडे, म्हणजे एकाच दिवशी बर्थडे. मी एवढे एक्सायटेड आहे की माझे शब्द असे होते. ते नेहमीच होतात तसे तर. बट येस, वी आर सो एक्सायटेड. शुभम गेलेला आहे. रवली मी इथे ठेवलेली आहे. आणि तुम्हाला सांगू का माईचा मला मग अशी फोन, हा नियू कुठे आहे? मी घरी. आणि तिकडे त्या पाणीपुरी दिसतात, त्या थोड्याशा उरल्यात, ते उद्या माई येईल तेव्हा करू. सो मी बोलली घरी. सांगते तू येत नाही? मी बोलली अजून तर झालं नाही ना, अजून बेबी आपला नाही मुलगा झाला. मी बोलली हा कधी? मी बघितलंच नाही. हा असं झालं. माई बोलले नाही अजून तर काहीच नाही. पचका. सो अजून तरी काही नाहीये. आता वाजल्यात 11च्या आसपास वाजले असतील. पण आता मी फटाफट आवरते. आपली रवली मस्त मी ह्याचा शॉर्ट बनवलाय, तो बघा आणि कसा वाटतंय मग तरी मला कॉमेंट करून सांगा. युट्यूबवर पण येईलच पण मोस्टली इंस्टाग्रामवर लवकर जाईल. तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करत नसाल तर ते पण करा. आणि दुसरं काही मी बरोबर तर बनवलं एकंदरीत. मला माझी खूप इच्छा आहे की चांगली बनावी प्लीज. आता मी सगळं आवरते फटाफट कारण की मला निघायचंय. त्याच्यामुळे मला रिलॅक्स वाटतं. सकाळपासून मी कामं पण खूप फटाफट केली आणि आता मी जेठाला लावलंय आणि मस्त बसले. सो मी विचार केला थोडा वेळ लावून बसते कारण की छान वाटतं, खूप सुदिंग वाटतं माहिती. एकदम असं काम फील होतं आणि आतमध्ये ते असं वर खाली होतं ना, त्याच्याने अजून मस्त वाटतं. आता थोडा वेळ एक 10 मिनिटं मी बसते आणि त्यानंतर रेडी होऊन आपल्याला निघायचं आहे कारण की न्यूज कधीही येऊ शकते. हॅलो. आणि मी झालेली आहे रेडी आणि आता मी निघते. 3-5ची ट्रेन पकडते. तसे तर जास्त वाजलं नाही, मला बोरिवलीला जायचं आहे, तिथे थोडंसं काम आहे. आणि मग तिथून मग मी विरारला जाईन. 3-5ची पकडेन आणि मग शुभम सफराला भेटेल आणि मग आम्ही दोघं पण जाऊ बोईसरला. सो ये एक्सायटेड. आपण पोचलो की कळेल. आणि तुम्हाला हा कुर्ता दाखवते. मला रम्या ब्रँडकडून काही ड्रेसेस रिसीव्ह झालेले, त्यातला हा एक आहे. And look at this. खूप सुंदर आहे.
खूप छान आहे. म्हणजे त्यांचं जे मटेरियल जे काही ते वापरतात म्हणजे एकदम प्युअर कॉटन आणि इतकं अंगाला सॉफ्ट आहे ना. खूप सुंदर ड्रेसेस आहेत त्यांचे. इंस्टाग्रामवर मी रील पोस्ट केलेला आहे, नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा. मी युट्यूबवर तो नाही टाकला का, नसेल टाकला तर मी टाकते, नक्की बघा. बाय. मी जस्ट फोन केली, बेबीचा आवाज येत होता पण अजून कळाला नाहीये की मुलगा की मुलगी. पण येस आम्ही चाललो तर 2 मिनिटात आम्ही पोहोचलो. छान एक्साइटेड. मला असं झालं मी 10 मिनिटं आधी पोचायला पाहिजे होतं. पण ठीक आहे चला. हा ना नको माही सांगेल काय. हा ना पोहोचलो आपण 2च मिनिटात. माई फोन करते आणि मला माहिती आहे फोन उचललं माई लगेच सांगेल की काय, पण मला तिथे जायचं आहे म्हणून मी ह्याला बोलते की उचलू नको. काय बोललेला तू, मुलगा ना आणि मी मुलगी. काय ग अशा काय बघतात ह्या बाई. शुभम हा बोललेला मुलगा. 045 ग्राम्स 3 किलो 045 म्हणजे 3 किलो 4 ग्राम. आम्हाला पोरगी पाहिजे. मी आणि शुभम काल सकाळी शुभम काय म्हणतो मुलगा, आम्ही आले मुलगी. हा आम्ही भेट लावलेली. मुलगा होईल असं वाटत होता. कारण तशा ना तिला कला येत होते एकदम अशा कळा म्हणजे तिला कळा जोरात आल्याच नाही. अगं त्यांची भेट लागलेली ना, मुलगी झाली तर आम्ही असं करू ना, मुलगा झाला तर आम्ही लेच खायचं सोडू, अशी भेट लागलेली. आईस्क्रीम नाही चॉकलेट नाही खाणार. आईस्क्रीम नाही आता येतील ना. दाखव काय करतात त्या तिघी कुठे आहेत. बॅक कॅमेरा ऑन कर. ये मुलगी झाली. ये आपली टीम मोठी झाली. ते खतरनाक खुश किती जाम ह्या बघ ना, जाम खुश आहेत. आज एकदम ग्रँड पार्टी करू आपण. ह्या बघ ना पार्टी मोठी चालली त्यांची. तिघी जणी क्या बघ किती खुश आहेत. आमचं ठरलेलं ना ग बेबी गर्ल. ये मी एक्सायटेड आहे. अद्वी 9व्या इतीला भेटायला, त्या आल्या ना की मज्जा येईल. म्हणजे आम्ही खूप खुश आहेत. आमचं फिक्स होतं मुलगीच होणार. टीम आपली वाढलेली आहे. कदाचित पाटलांच्या घरात लक्ष्मींना काय बोलतात, पाटलांच्या घरात लक्ष्मीचा वावर जास्त आहे. 4थी अधी आतमध्ये जाऊन आली आणि अधी बोलली इतकं गोड आहे सांगते, म्हणजे असं खूप सुंदर. आणि 3 किलो म्हणजे मोठा बाबू बेबी असणारी. हे जास्त ऍक्टिव्ह आहे, एवढा नव्हता त्या. जरा गरम पाणी. हाय. पूर्ण डोळे उघडते ती आणि इकडे तिकडे पण बघते. हा पूर्ण बघते ती. जागवा का कालपर्यंत फिरत होती ना. तुला बघते ती. आम्ही आलेलो आहोत घरी. तिकडे झाली बरीच गर्दी. अद्वी आता आले आणि 9व्या इती नंतर जातील. आणि मी माईला टेस्ट करायला दिले माझी रवली, जिचे तुकडे तुकडे झालेत म्हणून मी चमचा पण आणलाय खास. पण माई सांगते बरी झाले, मस्त झाले, बरी झाले ना. ये घ्या खाऊन बघा माझी रवली. नाही चांगली झाले. कोण आलं ग छोटू बेबी गर्ल. तुम्हाला गर्ल का पाहिजे होती, काय प्रॉमिस काय केलेलं तुम्ही, जर गर्ल झाली तर खाऊ आणि बॉय झाला तर नाही. बॉय झाला तर नाही खाणार, गर्ल झाली तर खाऊ. म्हणजे त्यांना आनंद ह्याचा झाला की आम्हाला खाऊ सोडायला नाही लागणार ना ग. नो खूप मस्त बेबी आहे माहिती. अशी बघते, शोधत होती ती इती कुठे 9व्या कुठे अशी अशी बघते ती. हा डोळे हलवते ती. आता तुम्ही जाल ना रात्री तेव्हा बघा. हा जाणार आहे तुम्ही का नाही बेबीला बघायला. जाणार आहे. मस्त आहे माहिती ती अशी 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 बघते सगळ्यांकडे. हा तुझी
ती छोटीच असतील आणि तुम्ही जेवली का मग? स्नो व्हाईट छोटू बेबीचं नाव आम्ही लाडाने तिला स्नोई बोललो. स्नोवी. वा, स्नोवी हाक मारायचं. सर या, आमची मंडळी झोपली पण. वा काय पकडा पकडा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अद्वी आणि न्यू बेबी टू यू. नंबर दे दीदीला. भरो दीदीला, तिला पण दे. त्याच्यातलं घे ना थोडंसं दीदीला भरो. हा वा, हे भरपूर टिकलं हे ना. हा, अंगावर पडे, तुझ्या अंगावर पडे. छान आहे पण ड्रेस. हा, चला बाय बच्ची गर्ल. हाय ती, गुड नाईट. आपण उद्या स्नोईला भेटू ना. अद्वीचा मस्त बर्थडे पण सेलिब्रेट केलेला आहे. बरंच लेट झालं, वाजले 10:30. माई वगैरे तर झोपले, पण हे आता गेलेले. आणि तिकडे बेबीला पण पिडियाट्रिश छोट्या बेबींच्या डॉक्टरकडे नेलेला. सो त्याच्यामुळे त्यांना लेट झालं. असा व्हिडिओ खूप सुंदर होता, म्हणजे खूपच छान. मुलगा मुलगी हे असं काय नाही, पण कसं आहे ना, घरात आता तिघींची लाईनच लागलेली, अद्वी, नव्या, इती. त्याच्यामुळे असं होतं की मुलगा येणार, पण मुलगा काय मुलगी काय, दोघं पण सुखरूप आहेत, बेबी पण आणि तिची मम्मा पण. सो ते इम्पॉर्टंट आहे. आणि सगळे खूप खुश आहेत की आता नवीन बेबी. आता मी तेच बोलत होतो की बड्डेसाठी आता अजून एक मेंबर पुढच्या वर्षी येणार त्या बाजूने. सो खूप सुंदर आहे आणि खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आता ती उद्या घरी येणार. सो सगळेच एक्सायटेड आहेत आणि खूप छान होता आजचा दिवस. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय, टाटा.